खेड तालुक्यात आता बिबट्या पाठोपाठ लांडग्यांची ही दहशत। खरपुडी बुद्रुक येथे उत्तम काशीद या शेतकऱ्याच्या गोठ्यातील 8 शेळ्यांवर वन्य प्राण्यांचा हल्ला, 4 दगावल्या, उर्वरित 4 शेळ्या जखमी। वन विभागाने हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा। शेतकऱ्याला वन विभागाने मदत मिळवून देण्यासाठी ग्रामस्थ आग्रही। सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन सतीश तनपुरे, बाजार समितीचे संचालक जयसिंग भोगाडे यांनी शेतकऱ्याला दिला आधार। राजगुरुनगर येथील 2 बहिणींच्या खून प्रकरणानंतर पीडित कुटुंबाला विविध संस्था संघटनांकडून आधार। ढुम्याडोंगर गिरी भ्रमण मंडळाकडून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत सुपूर्द। सामाजिक बांधिलकी जपण्याचा ढुम्याडोंगर गिरी भ्रमण मंडळाचा वर्षानुवर्षाचा पायंडा। वाकी खुर्द येथे गट नंबर 175 मधील वडिलोपार्जित मिळकतीवरून नातलगांमध्ये राडा। चाकण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार। महिलेच्या फिर्यादीवरून श्रीकांत परदेशी आणि विक्रम परदेशी यांना अटक। खेडमधील 20-25 महिलांवर गुन्हा दाखल। श्रीकांत परदेशी यांच्या फिर्यादीवरून एका महिलेसह शरयू औटे, गौरव औटे आणि अन्य तिघांवर गुन्ह्याची नोंद। पुणे नाशिक महामार्गावर इर्टिका मोटारीची दुचाकीला धडक, अपघातात 3 जखमी। पती पत्नीसह 3 वर्षाच्या मुलाला दुखापत। जखमींना रुग्णालयात सोडून मोटर चालक पसार। चाकण एकता नगर येथील बस थांब्यासमोर घडली घटना। महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे 8 ते 12 जानेवारी दरम्यान पुण्यातील स्वारगेट येथे तृणधान्य महोत्सव, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेअंतर्गत व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करण्याचा उद्देश। महोत्सवात राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल उत्पादकांशी साधणार संवाद। कुरळी पूर्व मधील हॉटेल साई सागर चायनीज कॉर्नर मध्ये खुलेआम दारू विक्रीचा चाकण पोलिसांकडून भांडाफोड। दिनेश केल द्रोपुरा याच्यावर गुन्हा दाखल। हॉटेलमध्ये सापडला देशी विदेशी दारूंचा साठा।